सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, ग्रहांच्या गतीविषयीचा केपलरचा दुसरा नियम हा खालीलपैकी कोणत्या संवर्धन नियमावर आधारित आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी कोनीय संवेग संवर्धन असे आहे। प्रश्न दुसरा, अंतर्वक्र भिंगाचे नाभ हे अंतर चिन्ह संकेतानुसार नेहमी कसे असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी नेहमी ऋण असे आहे। प्रश्न तिसरा, दोन समांतर समतल आरशांच्या मध्ये एक वस्तू ठेवली असता त्या वस्तूच्या किती प्रतिमा तयार होतील? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी अनंत असे आहे। प्रश्न चौथा, एक युनिट विद्युत ऊर्जा म्हणजे किती जूल? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी 3.6 × 10⁻⁶ जूल इतके आहे। प्रश्न पाचवा, एका वर्तुळाकार गतीत फिरणाऱ्या वस्तूवर अभिकेंद्री बलाने केलेले कार्य किती असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी 0 असे आहे। प्रश्न सहावा, साबणाचे फुगे किंवा पाण्यावर सांडलेले तेल प्रकाशात रंगीत दिसण्याचे मुख्य कारण काय? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए प्रकाशाचे व्यतिकरण म्हणजेच इंटरफरन्स ऑफ लाईट असे आहे। प्रश्न सातवा, क्युरी तापमान म्हणजे काय? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी ज्या तापमानाला फेरोमॅग्नेटिक पदार्थाचे रूपांतर पॅरामॅग्नेटिक पदार्थात होते असे आहे। प्रश्न आठवा, हवेतील ध्वनीचा वेग आणि हवेचे तापमान यांच्यातील संबंध काय आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी वेग हा तापमानाच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असतो असे आहे। प्रश्न नववा, जर पृथ्वीची त्रिज्या अचानक 1% कमी झाली आणि वस्तुमान तेच राहिले तर गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य काय होईल? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी 2% वाढेल असे आहे। प्रश्न 10वा, प्रक्षेपण गतीमध्ये क्षैतिज पल्ला कमाल मिळवण्यासाठी वस्तूचे प्रक्षेपण किती कोनातून केले पाहिजे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी 45 अंश असे आहे। प्रश्न 11वा, बंदिस्त द्रवावर दिलेला दाब सर्व दिशांनी समान प्रमाणात असतो हा नियम कोणी मांडला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी पास्कल असे आहे। प्रश्न 12वा, सोनार तंत्रज्ञानात आणि अल्ट्रासाउंड स्कॅनिंग मध्ये कोणत्या लहरींचा वापर होतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अल्ट्रासोनिक ध्वनी लहरी असे आहे। प्रश्न 13वा, विद्युत चुंबकीय लहरींपैकी कोणाची वारंवारता सर्वाधिक असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी गॅमा किरण असे आहे। प्रश्न 14वा, डायोडचा मुख्य उपयोग परिपथामध्ये कशासाठी केला जातो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी एसी प्रवाहाचे डीसी प्रवाहात रूपांतर करण्यासाठी असे आहे। प्रश्न 15वा, फॅरेडेचा विद्युत अपघटनाचा नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए इलेक्ट्रोडवर जमा होणाऱ्या पदार्थाचे वस्तुमान आणि विद्युत प्रभार असे आहे। प्रश्न 16वा, जर्मन सिल्वर या संमिश्रामध्ये चांदीचे प्रमाण किती टक्के असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी 0% असे आहे। प्रश्न 17वा, शुद्ध पाण्याचा pH 7 आहे। जर पाण्याचे तापमान 25 अंश सेल्सिअस वरून 50 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवले तर त्याच्या pH मूल्यावर काय परिणाम होईल? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी pH कमी होईल पण पाणी उदासीनच राहील असे आहे। प्रश्न 18वा, गॅल्वनायझेशन या प्रक्रियेमध्ये लोखंडाचे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर कोणत्या धातूचा लेप दिला जातो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी जस्त असे आहे। प्रश्न 19, सेंद्रिय रसायनामध्ये CHO हा कोणता क्रियात्मक गट दर्शवतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अल्डिहाइड असे आहे। प्रश्न 20वा, बोरच्या अणुप्रारूपानुसार मुख्य क्वांटम अंक प्रामुख्याने काय दर्शवतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी कक्षेचा आकार आणि ऊर्जा पातळी असे आहे। प्रश्न 21, ऑक्सिडेशन प्रक्रियेत पदार्थाच्या अणूमध्ये नेमका कोणता बदल होतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी इलेक्ट्रॉन गमावले जातात असे आहे। प्रश्न 22वा, अल्फा कण म्हणजे नेमके काय असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी हेलियमचे केंद्रक असे आहे। प्रश्न 23वा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स या मालिका कोणत्या खंडात येतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी F खंड असे आहे। प्रश्न 24वा, मोरचूत किंवा ब्लू व्हिट्रिऑलचे रासायनिक सूत्र कोणते आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट असे आहे। प्रश्न 25वा, आम्लारी पाण्यात विरघळल्यानंतर प्रामुख्याने कोणते आयन मुक्त करतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी हायड्रॉक्सिल आयन असे आहे। प्रश्न 26वा, आगगाडीच्या डोक्यावर प्रामुख्याने कोणते रसायन लावलेले असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अँटिमनी ट्रायसल्फाइड आणि पोटॅशियम क्लोरेट असे आहे। प्रश्न 27वा, वनस्पती तेलाच्या हायड्रोजन वायूच्या मदतीने वनस्पती तुपात रूपांतर करणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी हायड्रोजनेशन असे आहे।
प्रश्न 28. नैसर्गिक रबर हे खालीलपैकी कोणत्या मोनोमरचे बहुवार्षिक आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी आयसोप्रोपिन असे आहे. प्रश्न 29. खालीलपैकी कोणते ॲसिड डोळ्यात घालण्याच्या औषधामध्ये अत्यंत सौम्य स्वरूपात वापरले जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए बोरिक ॲसिड असे आहे. प्रश्न 30. कार्बनच्या कोणत्या अपरूपामध्ये कार्बन अणू फुटबॉल सारख्या गोलाकार रचनेत जोडलेले असतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी फुलेरिन असे आहे. प्रश्न 31. पेशी विभाजनातील अर्धसूत्री विभाजन हे प्राण्यांमध्ये प्रामुख्याने कोठे होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी जनन पेशीमध्ये असे आहे. प्रश्न 32. कॅल्सिटोनिन आणि पॅराथॉर्मोन ही संप्रेरके रक्तातील कोणत्या खनिजाचे संतुलन राखतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी कॅल्शियम असे आहे. प्रश्न क्रमांक 33. क्रोमोझोम्स प्रामुख्याने कशापासून बनलेले असतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी DNA आणि हिस्टोन प्रथिने असे आहे. प्रश्न क्रमांक 34. अवायवीय श्वसनात मानवी स्नायूंमध्ये ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन कोणता पदार्थ तयार होतो ज्यामुळे स्नायू थकतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी लॅक्टिक आम्ल असे आहे. प्रश्न क्रमांक 35. अन्नातील मेदाचे इमल्सिफिकेशन करण्यासाठी कोणता स्त्राव आवश्यक असतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी पित्तरस असे आहे. प्रश्न क्रमांक 36. हृदयाचे स्नायू हे स्वभावतः कसे असतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी अनैच्छिक आणि पट्टेरी असे आहे. प्रश्न क्रमांक 37. मेंदूमधील हायपोथॅलॅमस प्रामुख्याने कशाचे नियंत्रण करतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी शरीराचे तापमान, भूक आणि तहान असे आहे. प्रश्न क्रमांक 38. मानवी मूत्रपिंडातील नेफ्रॉनमध्ये असलेल्या बोमन्स कॅप्सूलचे मुख्य कार्य काय आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी रक्ताचे गाळण करणे असे आहे. प्रश्न क्रमांक 39. वनस्पतींच्या खोडाची आणि मुळांची जाडी वाढवण्यासाठी कोणती ऊती कारणीभूत असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी पार्श्वविभाज्य ऊती असे आहे. प्रश्न क्रमांक 40. पर्निसियस ॲनिमिया हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी व्हिटॅमिन B12 असे आहे. प्रश्न क्रमांक 41. मानवी कानातील सर्वात लहान हाड स्टेप्स हे कानाच्या कोणत्या भागात असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मध्य कर्ण असे आहे. प्रश्न क्रमांक 42. विषाणूंना सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर का मानले जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी कारण ते पेशीविरहित असतात आणि केवळ यजमान पेशीतच प्रजनन करतात असे आहे. प्रश्न क्रमांक 43. मानवी शुक्राणूमध्ये शेपटीच्या हालचालीसाठी ऊर्जा पुरवणाऱ्या तंतुकणिका कुठे असतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मध्यभाग असे आहे. प्रश्न क्रमांक 44. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर इन्सुलिन स्रवते, पण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर स्वादुपिंडातून कोणते संप्रेरक स्रवते जे साखरेची पातळी वाढवते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए ग्लुकागॉन असे आहे. प्रश्न क्रमांक 45. लायकेन हे कोणत्या 2 सूक्ष्मजीवांचे सहजीवन आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी शैवाल आणि कवक असे आहे. प्रश्न क्रमांक 46. 2 भिन्न परिसंस्थांच्या एकमेकात मिसळणाऱ्या सीमावर्ती किंवा संक्रमण भागाला काय म्हणतात? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी इकोटोन असे आहे. प्रश्न क्रमांक 47. बीटी कापूस या जनुकीय सुधारित पिकातील बीटी म्हणजे काय आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी बॅसिलस थुरिंजिएन्सिस असे आहे. प्रश्न क्रमांक 48. एड्स आजाराला कारणीभूत असणाऱ्या HIV विषाणूमध्ये अनुवांशिक घटक म्हणून काय असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी सिंगल स्ट्रँडेड RNA असे आहे. प्रश्न क्रमांक 49. इराणमध्ये झालेल्या रामसर कराराचा मुख्य उद्देश काय आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी पाणथळ जागांचे संवर्धन असे आहे. प्रश्न क्रमांक 50. वाहनांच्या धुरामुळे बाहेर पडणारा सर्वात विषारी वायू कोणता, जो रक्तातील हिमोग्लोबिनशी ऑक्सिजनपेक्षाही वेगाने जोडला जाऊन विषबाधा करतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी कार्बन मोनॉक्साईड असे आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.